चला तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आद्रतो 22 या व्लॉगमध्ये. आपण चाललोय फेलवेजेटला. तर आता आपण चाललोय फेलवेजेटला. सगळे आता चाललोय, हे सगळे चाललेत. इकडं आम्ही दादा पण आहेत सगळे. चला फील्ड विजिटला. चला घेऊ. यांनी आम्हाला आत्ताच धमकी दिलेली. बात तो सही है. इथं सगळे आलेले आहेत, ते सगळे बसू राहिले. 1 नंबर, 4 नंबर, डायरेक्ट 8 नंबर. हे असे बघा. तर मित्रांनो, आपण चाललोय फील्ड विजिटला. कुठं चाललोय आपण सांगा बरं. काय बघायला चाललोय? आणि तुम्ही सांगा कशासाठी चाललेलो आपण? काय डाळिंब बघायचं, डाळिंब बघायचं, कॉलेज डाळिंबाची बाग हे बघायचं. तर मित्रांनो, आता आपण चाललो होतो. नुसतं गाडीतून देखूनच आपण बाहेर पाहत होतो. बाहेरचं हे वावरं होते पण सगळेच पडित होते, म्हणून तिकडं आपल्या प्लॉटवर आपण चाललो होतो, कॉलेजच्या प्लॉटवरती. तर मग आता जाऊ. आता आपण रस्त्यावरून तर चाललो आहे. आता आपण पोचलो तिथं आणि पोचल्या लगेच तिथं लावलं, तिथं वर्मी कंपोस्ट बघायला. हाय हाय, इतना सुकून. तर आता इकडे सगळे पोरं उभेच होते. तर त्यांना म्हटलं थोडी स्लरी पिऊन घ्या. हर्षद बाई यांनी काय बोटवरती गेलते. मग आता काय भीतीच नाही. आता गेलतो आम्ही डाळिंबाच्या बागात. मग डाळिंबाच्या बागात जाऊन आम्ही फोटो काढले. तिथं 28 एकरचा प्लॉट होता, तो प्लॉट होता. तर मग आम्ही तिथं संकेत बाई ते खात होते डाळिंब. मग आम्ही काय आता मॅडमला घेणार होतो आजच्या ब्लॉग. पण मॅडम तेवढ्यात तिकडे गेलते. तर आपल्या संकेत भैयाचं लग्न होतं, तर एवढी गर्दी होती सगळी, म्हणून ते एवढी इकडं गर्दी होती आज. कारण की लग्न असल्यामुळं तर तुम्हाला माहितीच गर्दी राहणारच. तसंच संकेत लस्सी पण पेत होता लग्न असल्यामुळं. तर मग काय विषयच नाही आता संकेतचा. आणि त्यांनी पार्टी पण दिली ती. दादांचा रुमाल पडलेला आहे, हरवलाय डायरेक्ट नष्ट झालेला आहे. ती जात जमात डायरेक्ट नष्ट झालेली त्या रुमालाची. ती व्हरायटीच आता मार्केटमध्ये नाहीये. बरंच 1990च्या काळातला होता तो रुमाल. त्याला थिगळं पडलेले होते, पण काय आता त्यांच्या आवडत्या व्यक्तीने दिलेला रुमाल होता तो. अरे काय जाडी काय डोंगर. सुयजादांचं लग्न आहे म्हणून सगळं परिसर आज गच्च भरलेला आहे. तर भेटू आपण आपल्या रूम मध्ये जाऊन. बोलतात का ब्लॉग चालू आहे, तुम्हाला कळत नाही का? राम राम. हा, ते इकडं एकटे तरसलेले, घरच्यांनी घरातून हकलून दिलेले. नाही तुमचे नाही आमचं. हे की ते त्यांच्याच तोंडाने म्हणून राहिलेत आम्हाला घरातून हकलून दिलेले. तुम्ही कशासाठी चालले साखर फाट्यावरती? तुमचं काय काम आहे? आणि बोर्डाला पिन बसवायचा. बोर्ड कुठे? बोर्ड आद्रतुझ्या हातात. हां. आणि तू अजून काहीच काम नाही का? अजून काहीच काम नाही. वडापाव खाणार आद्रतुझ्या पैशाचं. काहीच नाही. आद्रतोकड काय तुम्ही कमेंट करून सांगा. आद्रतोकड काय पैसे नाही आहे. आता काय विषय संपलेला आहे. आता पैसे घरून मागायची सुद्धा मला लाज वाटते, कारण की आपल्याला आठवड्याला 100 रुपये लागतात. त्याच्यामुळं मला लाज वाटते. त्यामुळं आपण काय पैसे वडापाव खायचा नाही, तर सरळ पिऊन बसवायची. आणि बड़ा हरामी हो बेटा. आज आपल्या रूम मध्ये नवीन पाहुणे आलेले आहेत. हे बघा, हे आपले नवीन पाहुणे. संकेत दादांनी आपल्या मांडीवरती घेतलेले आहे त्यांना, कारण की आता संकेत दादांचा विचार चालू आहे की त्यांना आपल्या रूम मध्ये ठेवायचंय. असं ते हॉस्टेलमध्ये असेच फिरत होते. संकेत दादांनी त्यांना उचलून आणलंय. आता तुम्ही कमेंट करून सांगा, आपण त्या मांजरीला ठेवावं का नाही असं. ती तशी चांगली आहे, पण कुठनं आलेली ती काय माहित नाही. त्यामुळं आता आपण भेटू नका.